बळ उडून दिली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षय बोडरे निमगाव गावचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी। बॉलिंगला कोण ऋषी आहे? यस, ऋषी आदटराव, जिल्हा धाराशिव आणि तालुका सुद्धा धाराशिव आणि श्रीतेज करंडकात गतवर्षी मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारे ऋषी आदटराव। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल। ओव्हर स्टेपिंग साठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांकडून। व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे। भारतीय टेनिस क्रिकेटमधील रथी महारथी आज तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील। योग्य बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर ऋषी आदटराव धाराशिव जिल्हा पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत आणि पहिल्याच बॉलवर विकेट देखील घेताना पाहायला मिळत आहेत ऋषी आदटराव। खळबळ उडून दिली होती ज्यावेळेला बीडचा संघ श्रीतेज करंडकाच्या फायनलमध्ये दाखल झाला आणि ऋषी आदटराव यांनी मालिकावीराचा पुरस्कार देखील पुण्यामध्ये येऊन जिंकला होता। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत जिल्हा सातारा, तालुका फलटण आणि गाव चौधरवाडी। मिलिंद चौधरी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। टिल्लू, पाहूया टिल्लू कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील। पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये मिलिंद चौधरी यांना देखील एक वेगळं मानाचं पान आहे। एक जबरदस्त नवीन बॅटर लवकरात लवकर आपल्याला पाठवायचं, याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची आहे। वेळेचं सुद्धा आपल्याला बंधन आहे, याची देखील काळजी आपण घ्यायची आहे। यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन जीके फलटण आणि दुसऱ्या बाजूला आकाश इलेवन यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळ मॅचच्या दिशेने पहिल्याच बॉलला विकेट आल्यानंतर आत्मविश्वास आकाश इलेवनचा वाढलाय, ऋषी आदटराव यांचाही वाढलेला आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील, परंतु धडाकेबाज बॅटिंग ही मिलिंद चौधरी यांची ओळख आहे आणि आता मिलिंद चौधरी बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। यावेळेला आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, लोअर फुल टॉस, परंतु त्याला केवळ ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा ऋषी यांच्या दिशेनेच हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। एवढ्या लांबून मराठवाड्यातून धाराशिव जिल्ह्यातून मी इकडे का आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न तेही करतायत। थोड्या वेळानंतर जर पाहिलं तर अगदी विदर्भाचा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। विदर्भातील देखील तारे सितारे या ठिकाणी अवतरलेले आहेत। सध्या पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला काही खेळाडू जर पाहिलं तर मराठवाड्यातील, काही कोकणातील असा आकाश इलेवन देखील इकडे पाहायला मिळतोय। यावेळेला फटका अतिशय चांगला पाहायला मिळाला, पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरून सर्कल तर भेदलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार। 4 जवळ मॅचच्या दिशेने चांगला फटका येताना पाहायला मिळालाय ऋषी आदटराव पुन्हा एकदा। यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, नाही यशस्वी झाले। ऋषी हे देखील एक चांगले गोलंदाज आहेत। गवताच्या खेळपट्ट्यांवर त्यांची गोलंदाजी आणखीन करताना पाहायला मिळते आणि थोडंसं गवत आपल्याला पिचिंग स्पॉटवर देखील पाहायला मिळत आहे, त्याचाही फायदा इकडे घेताना पाहायला मिळतात ऋषी। नवे नवे ते या खेळपट्टीवर त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात
हे मैदानच तेवढं जबरदस्त आहे. सिंहगड कॉलेजच्या या मैदानात क्रिकेट खेळणं आणि पाहणं मजा येते. उलव्या टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड ऑनच्या दिशेने आणि तिकडे मात्र फिल्डर आले खरे, परंतु एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या 1ने पुढे जाते 5 धावांवर. 5-5 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज पुण्यामध्ये घेऊन आलाय आणि सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवर मात्र प्रहार प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा अगदी 12व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. त्यामुळे आम्ही सचिन ढवळे सरांचं विशेष कौतुक करू आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे विद्यार्थी तर घडतातच आहे, परंतु खेळाच्या बाबतीत देखील चांगलं लक्ष देत आहेत. यावेळेला समोर खेळतात, फटका, चांगलाच फटका गॅपमध्ये जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषेच्या पार येतोय. 4 चौकार. ओव्हर संपली पहिली आणि पहिली चौकार येताना पाहिला. मिड ऑन मिड ऑफच्या मधोमध चेंडू खेळला समोरच्या दिशेने आणि आउटफील्ड फास्ट देखील आहे, त्याचाही फायदा इकडे होताना पाहायला मिळाला. पहिली ओव्हर बऱ्यापैकी राहिली दोन्ही संघांच्या बाबतीत. एका संघाने 9 धावा केल्यात, एका संघाने 1 विकेट घेतलेली आहे. 5 ओव्हरचा सामना आणि अशाच पद्धतीने धावा येत राहिल्या तर प्रोजेक्टर एक संभावित स्कोर जर पाहिला तर 45 पर्यंत होऊ शकतो, परंतु चढ उतार पाहायला मिळू शकतात. चला ओमकार कोकणातील खेळाडू आहेत, अगदी चिपळूण खेड या परिसरातून देखील काही खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. ओमकार येतात गोलंदाजीसाठी, पाहूया ओमकार कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु समोर मिलिंद चौधरी, फलटणचा ब्रँड आणि एक धडाकेबाज खेळाडू म्हणून बरीच वर्ष आपण मिलिंद चौधरी या नावाला देखील पाहतोय. ओहो, उसळी होती, टर्नही होता शेवटच्या क्षणी. हा फटका खेळला जरूर, परंतु चेंडूवर लक्षच नव्हतं. न बघता खेळलेला चेंडू पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी, परंतु थोडंसं गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. ज्यावेळेला बॉल बाउन्स झाला, टर्न झाला, त्यांच्या दिशेने आला आणि इकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सुरुवात मात्र या ठिकाणी ओमकार यांच्याकडून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिलिंद, आई चेंडू वळला खरा आणि त्याला पाठीमागे वळवलाय. चांगला फटका मिलिंद चौधरी यांच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या पार. धावा 4. चांगला फटका येताना पाहिला मिळाला. थोडासा अखूट टप्पा, पहिल्या चेंडूवर अंदाज घेतला, तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला उसळी होती, त्याचा फायदा घेतला आणि अगदी फाईन लेगला खेळलेत हा बॉल आणि तिकडे सर्कलच्या आतमध्ये जे प्लेयर होते त्यांच्या डोक्यावरून हा फटका 4 धावांसाठी पाठवलाय. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बिग हिट, यावेळेला मात्र फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2. अजिंक्य त्या ठिकाणी कॅच पकडतायत. विकेट आली आहे दुसरी. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन तेवढं प्रॉपर पाहायला मिळालं नाही. स्ट्रोक खेळला खरा मिलिंद यांनी, परंतु अशा ठिकाणी गेला जिकडे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळालाय आणि दुसरी विकेट येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. गणेश गरुड मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. फलटणचेच खेळाडू आहेत. एका बाजूला टीम यशवंतभाऊ पाचंगे, जी के फलटण, जी के फलटण, यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन आपल्याला संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आकाश 11 पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गणेश जोडीला आहेत अक्षय बोडरे. बिग हिट फटका खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. वा ओमकार वा, लगातारची दुसरी विकेट त्यांच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतात बॅटर. विकेटचं पतन. विकेट आलेले आहेत. थोडासा दबाव असेल कारण तिसरी विकेट आली आहे. 5 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट त्यांना पाहायला मिळालेली आहे. बॅक टू बॅक विकेट आलेल्या आहेत, त्याच्यातून सावरावं लागणार आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. यस अभि बांगे हेही एक दर्जेदार खेळाडू आहेत. इंदापूर परिसरातील वालचंदनगरचे खेळाडू आहेत. पाहूया बॅटची कडा घेत बॉल मागे जाताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ओमकार मोरेने तर कमालच केली आहे. चांगली गोलंदाजी मात्र आतापर्यंत केली आहे. 13 धावा धावफलकावर. एक चौकार खेळला खरा. सुरुवात चांगली केली ऋषी आधाटराव यांनी. त्यानंतर ओमकार मोरे हे देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल पुढे केलाय आणि त्याच्यावर हल्ला चढवला देखील जातोय. वा, अभि भांगे यांच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपते. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या संघाची होताना पाहायला मिळते 19. म्हणजे हे षटक खूप चांगलं जाईल याची जाणार नाही याची काळजी घेतली गेली. एक चौकार एक षटकार याही ओव्हरमध्ये आला. पहिल्या षटकात 9 धावा, या षटकात 10. पहिल्या षटकात 1 विकेट, या षटकात 2 विकेट. 2 ओव्हर नंतर धावा 19 आणि विकेट 3. पाहूया तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करण्यात येत आहे. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर हा पहिला सामना आहे व्यावसायिक गटातील. प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. पुन्हा एकदा ऋषी आधाटराव यांनाच आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अभि बांगे आणि जोडीला जर पाहिलं तर अक्षय बोडरे. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं जास्त बाउन्स होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. अक्षय बोडरे मला आठवतंय साताऱ्याच्या एरळवाडीच्या पृथ्वीराज चषकामधील देखील मोटरसायकल जिंकली होती. आपल्या गावासाठी खेळत असताना, निमगावसाठी खेळत असताना अक्षय बोडरे यांनी. आणि यावर्षी रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन अक्षरशः गाजवलं होतं अक्षय वाठारकर आणि अक्षय बोडरे यांनी देखील. हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल. ही खासियत आहे गोलंदाजाची. विशेष म्हणजे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. पहा, बरेचसे खेळाडू असतात, संधी कमी मिळत असते आणि आज संधी मिळाली पुन्हा एकदा. सचिन ढवळे सर यांना आपण पाहतो मुख्य स्क्रीनवर. रोहनजी करंजकर देखील आहेत. सुदर्शन केदार त्या ठिकाणी आहेत. न्याहाळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू कसे खेळत आहेत. सर, आपण जी संधी दिली आहे ना, या संधीचं सोनं करतायत ही मुलं. पहा, धाराशिववरून आलेले खेळाडू आहेत. आज मात्र इकडे चांगली छाप सोडतायत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर 1ने पुढे जातोय तो म्हणजे 20 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, दुसऱ्या 2 डावामध्ये रिझल्ट लागतो. एका डावात एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एक डाव संपल्यानंतर आपल्या भूमिका बदलायच्या आणि बदललेल्या भूमिकेमध्ये देखील प्रयत्न चालूच ठेवायचे. यावेळेला थोडासा बॉल पुढे केला होता, फटका फसलाय
आणि हातातही जाऊन बसलाय. विकेट येताना पाहायला मिळते. ऋषी आधटराव फ्रॉम धाराशिव आज मात्र पुन्हा एकदा पुण्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विकेट आणखीन एक घेतली आहे. ऋषी यांची एक खासियत आहे, गवताच्या खेळपट्टीवर जर गवत असेल तर त्यांची गोलंदाजी थोडीशी आणखी घातक होत असते. आणि सचिन सरांना संपूर्ण टीमच्या बरोबरीने, कारण सोपं नाही आहे एवढा मोठा डोलारा उभं करणं, एवढा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करणं क्रिकेट खेळाडूंसाठी. आज मात्र ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं ऋषी आदटराव यांचं आपण पाहतोय आणि आणखीन एक विकेट माघारी देखील परतलेली आहे. राहुल यादव नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा सातारा, तालुका फलटण आणि गाव राजाळे एक दर्जेदार खेळाडू आहेत फलटण तालुक्यातील. परंतु राहुल आज खेळावं लागेल, टीमला गरज आहे. विकेट आल्यात, पडझड झाली आहे, धावाही बनवायच्या आहेत. हो हो, आणखीन एक एक्सप्रेस बॉल. काय बॉल टाकलाय, वाऱ्याच्या वेगात बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकांच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल हा बॉल. राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि अगदी खूप पुढे बॉल केला, जो मात्र खेळणं अशक्य होतं. ऋषी आधटराव आज पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त. हो, यावेळेला बॉल पाठी केलाय. आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला खरा. ऋषीचं कौतुक या करता करू, या ओव्हरमध्ये ऋषीने दिलेल्या आहे धावा. फक्त एक धाव दिली आहे ऋषीने या ओव्हरमध्ये, कौतुक करावं लागेल. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20, विकेट आल्या 4. परंतु 2 ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या, 2 विकेट देखील त्यांनी घेतल्या. परंतु मॅचमध्ये येण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते. यशवंत भाऊ पाचंगे, जी के फलटण या टीमला आता कमबॅक करावं लागेल. आणि जी परिस्थिती आहे, म्हणजे आणखी 2 ओव्हरमध्ये 20-25 जरी रन आल्या ना, टीम मॅचमध्ये येऊ शकते. ते प्रयत्न करावे लागतील. या वातावरणात आणखी 20-25 जरी रन आल्या तरी मॅचमध्ये येऊ शकतात. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय, गोलंदाजीसाठी येत आहेत येस लोकेश, अमरावतीचे खेळाडू आहेत. ऋषीने अप्रतिम स्पेल केलाय. त्या अगोदर जर पाहिलं तर तेवढी चांगली साथ पाहायला मिळाली. अमरावतीचे खेळाडू या ठिकाणी दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. गोलंदाजीसाठी लोकेश, पहिला बॉल समोरच्या दिशेने, काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. अक्षय बोडरे यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. याही वेळेला विकेट केला जातोय. वा अक्षय वा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातून दाखल झाले या ठिकाणी अक्षय बोडरे. आणखीन एक भव्य फटका या ठिकाणी खेळले, सिक्सर. बॅक टू बॅक मोठे फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. आमची सुरुवात चांगली नव्हती झाली, परंतु आम्ही शेवट चांगला करू शकतो हेच या ठिकाणी सांगतायत. कव्हरच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. वेट ट्रान्सफर केलं पाठीमागच्या पायावर आणि त्या ठिकाणावरून अप्रतिम टायमिंग देखील दाखवलं. अक्षय, आपल्या टीमला गरज आहे आणि धावा बनवतायत. खूप चांगली बॅटिंग, लगातारचे 2 षटकार टीमला मॅचमध्ये देखील घेऊन आलेले आहेत. याही वेळेला बिग हिट आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार, लगातारचा तिसरा षटकार या ठिकाणी मारलाय. कधी, ज्या वेळेला टीमला गरज होती त्यावेळेला.
आकाश शिंदे यांच्याकडून ऋषी आदटराव ज्यांनी जी अप्रतिम गोलंदाजी केली त्यासाठी 2222 रुपयाचा पुरस्कार असेल. चांगला बॉल समोर खेळलाय. समोर जर पाहिलं तर तिकडे ऋषी येत आहेत. स्ट्राईक बदलली जाते. ढकलला बॉल समोरच्या दिशेने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. यस, लगातारचे 3 षटकार या ठिकाणी खेळले गेलेले आहेत आणि त्यासाठी अक्षय बोडरे यांना या स्पर्धेचे आयोजक सर्वे सर्वा सचिन ढवळे सर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. चांगली कामगिरी करा, त्याचं कौतुक या ठिकाणी होत आहे. यावेळेला आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळालाय. चांगला हे कमबॅक होतं गोलंदाजांचं. लोकेशने टाकलेला एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि कमबॅक केलाय. 39 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. राहुल प्रयत्न करतायत. राहुल यादव, मॅन फ्रॉम राजाळे. यावेळेला बिग हिट, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत परंतु ऋषी पोहोचले तिकडे. ओ, कॅच सुटली आणि नुसती कॅच नाही सुटली, जोडीला 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. इकडे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 41. पहिल्या 3 चेंडूवर हल्ले चढवले गेले परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. कशा प्रकारे हे षटक आलं हे देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. 3 षटकार कशा रीतीने लगातारचे मारले गेले हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. असं वाटत होतं थोडासा दबाव आहे आणि त्याच वेळेला ही चांगली कामगिरी. आकाश चव्हाण येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर आणि गाव आचेगाव गोलंदाजीसाठी आकाश चव्हाण. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अँगल बनवला, बॉलला बाहेर काढलाय आकाश चव्हाण. सिमेंट विकेटवरील सोलापूर जिल्ह्यातील एक मातब्बर खेळाडू देखील म्हटले जातात परंतु युवा अष्टपैलू खेळाडू आहेत म्हणून चर्चा या आकाश चव्हाण यांची देखील होते. पहिला बॉल चांगला टाकलाय. प्रयत्न होता या ठिकाणी अक्षय बोडरे. दोघे एकाच जिल्ह्यातील खेळाडू आहेत. एकमेकांच्या विरोधात आज पुण्यामध्ये आलेले आहेत. अक्षय बोडरे विरुद्ध आकाश चव्हाण. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय खरा. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. टेनिस क्रिकेट .inचं कौतुक करावं लागेल. नवनवीन आविष्कार त्यांच्या माध्यमातून सातत्याने आणले जात आहेत आणि मागील 15 बॉलवर काय झालं हे सुद्धा संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. साहिल चव्हाण, संतोषजी नाणेकर यांची टीम, साहिल चव्हाण आणि सगळे खूप चांगली मेहनत घेत आहेत. त्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक. साहिल इकडे जर पाहिलं तर 43 धावा, 50च्या दिशेने वाटचाल करावी लागेल. 50ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला बॉल मागे. ओ, काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले का रे. एफर्ट चांगले होते. यश मिळो न मिळो परंतु प्रयत्नांना देखील दाद द्यावी लागेल. यस, बबलू होते त्या ठिकाणी. बबलूचे एफर्ट्स म्हणजे अशा प्रकारची मैदानं असली तर अशा प्रकारच्या डायव्ह देखील केल्या जातात. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येतात दूरवरून. कॅच मात्र पकडतायत. वा, खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. लोकेश त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या पद्धतीचा झेल घेतला आणि आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक धक्का.
नवीन फलंदाज येताना पाहायला मिळत आहेत सतपाल खाडे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये चांगले गोलंदाज सुद्धा आहेत सतपाल आणि आपल्या फलंदाजीसाठी देखील ओळखले जातात. पाहूया आज पुण्यामध्ये सतपाल आलेत, काय करतील. या वेळेला आल्या आल्या सतपालच्या बॅटमधून वा जबरदस्त स्ट्रोक आलाय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता हे पाहिलं, कव्हर्स खाली होता, याचाच फायदा घेतला सतपाल यांनी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार खेळतात. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी, चौकार सतपालच्या बॅटमधून. या मृत्युंजय पुणे आणि लक्ष करियर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्समध्ये आपण दाखल व्हायचंय. सतपाल खाडे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चांगला फटका आलाय. सध्या सातारा जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात सतपाल खाडे हे नाव देखील चांगले चर्चेत आहे. त्याचं कारण आहे बॉलिंग बॅटिंग या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी करतात सध्या सतपाल खाडे. आणि त्याच सतपाल खाडे यांना देखील आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. आपण सध्या पाहतोय त्यांना फलंदाजीसाठी. समोर आकाश, यावेळेला पुन्हा सतपालच्या बॅटमधून फटका आलाय खरा, परंतु आता फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. आकाश चव्हाण यांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. आणि बघता बघता पहिला डाव संपलाय. धावसंख्या झाली 48. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 49. आपण पाहत आहोत प्रहार प्रीमियर लीग व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे. पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोक सांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे जोडीला GK फलटण या संघाची धावसंख्या झाली 48. आणि विजयासाठी आकाश 11 या संघाला धावांची आवश्यकता आहे 49. आणि पहिल्या डावाचे हिरो अक्षय बोडरे नाबाद राहिले. 11 चेंडूमध्ये 27 धावा त्यांनी केल्या. इतर फलंदाजांनी थोडीशी निराशा केली. मिलिंद यांनी चांगली स्टार्ट केली होती. चला मॅच सुरू करायची आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. यस, टॉससाठी आपण जाऊया. टॉस बॉक्समध्ये जुडले जातील आम्हाला नरेश डोमे सर, अलंकारित शब्दांचे बादशहा नरेश डोमे सर जुडले जातील. थँक्यू. चला संगणक, चला लक्ष करिअर अकॅडमी. लक्ष करिअर अकॅडमीचे संघनायक आणि मृत्युंजय पुणे संघाचे ताबडतोब चला. लक्ष करिअर अकॅडमी संगणक चला. चला लवकर चला. लक्ष करिअर या बाजूने आला तर लवकर आला असतात. मृत्युंजय पुण्याच्या खेळाडूंना विनंती, आपण डगआउट मध्ये या बाजूला, तिथे नका थांबू. चला लक्ष संगणक चला पटकन. मॅच सुरू ठेवा. ओपनर्स चला. ओपनर्स ओपनर्स चला पटकन.
प्रहार प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन पूल हाफमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातला दुसरा सामना लक्ष करिअर अकॅडमी विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे. मृत्युंजय पुणेचे संगणक वासिक शेख आपल्याबरोबर, लक्ष करिअर अकॅडमीचे संगणक धीरज भगत आपल्या समवेत आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय सन्मान्य रोहनजी करंजकर सरांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती आहे टॉस या अगोदर टॉस आपल्याला समजावून घ्यावा लागेल. एका बाजूने जो ऑरेंज कलर आहे फाउंडेशन, सचिन ढवळेच फाउंडेशन, एका बाजूने सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. तर तुम्ही अकॅडमी कॉल करू शकता, फाउंडेशन कॉल करू शकता. यस, तर धीरज यांचा कॉल असेल. प्लीज रोहन सर टॉस द कॉइन. फाउंडेशन हा कॉल आहे, तर अकॅडमी शो होतोय. या ठिकाणी टॉस जिंकलाय वासिक शेख यांनी. वासिक, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. किती उत्सुक. ओपन पूल हा पुण्यामध्ये होतोय प्रहार प्रीमियर लीग मध्ये आणि मोठं बक्षीस, ग्राउंड, भव्य असं वातावरण इथे तयार केलेलं आहे. काय भावना आहेत? पहले तो मैं सचिन सर और उनके सभी कलीग्स का थैंक यू बोलूँगा जिन्होंने इतना अच्छा ओपन का टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज किया है और हमको अपॉर्चुनिटी दिया है खेलने के लिए. आज स्पेशल आपली टीम काय असणार आहे? कुणी या स्पर्धेसाठी खास चेंजेस आहे का मध्ये? नाही, काही चेंजेस नाही, आमची रेग्युलर टीम आहे. आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धीरज या चर्चा करायला आम्हाला आवडेल. लक्ष करिअर अकॅडमी हा ऑल इंडिया ओपन पूल मध्ये होतोय आणि निश्चित या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तुमच्या समोर मृत्युंजयचं आव्हान आहे. कसं बघताय मॅच कडे? नक्कीच एक आव्हानात्मक स्पर्धा आहे सर. सर्वप्रथम आम्ही सचिन ढवळे सरांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो की एवढी चांगली टुर्नामेंट त्यांनी या ठिकाणी आयोजित केली आणि एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपस्थित करून दिला. आणि त्यासोबतच आमच्या संघाचे संघमालक वीरेंद्र पडवाल सर यांचं सुद्धा आम्ही आभारी आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. तर प्रथम फलंदाजी करण्याचाच निर्णय आम्ही घेतला असता टॉस जिंकल्यानंतर. तर निर्णयावर आम्ही आनंदी आहे सध्या. थँक्यू. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. हमराज मृत्युंजय पुणे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस बॉक्स मध्ये इतकंच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समवेत उपस्थित असतील वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. थँक्यू. धन्यवाद. विवेक के इस ओवर की अगली गेंद, इसको हुक कर दिया है. तेज आउटफील्ड पर जाते हुई गेंद पहुंच जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बहुत बढ़िया हुक शॉट. जैसे टप्पा खाया, फ्रंट फुट को क्लियर किया बबलिया ने और हुक करते हुए भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. आप सभी का हार्दिक स्वागत है. सचिन ढवळे मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी प्रेजेंट्स प्रहार प्रीमियर लीग सीजन 12 और आकाश 11 पुणे और उनके सामने यशवंत बाबू पाचंगे, जीके फल्टन. ये मुकाबला चल रहा है दूसरी पारी में. 5 ओवर में 49 रन बनाने हैं. पहली यहाँ पर चौका लगा दिया. एक बार फिर से उसी दिशा में. व्हाट अ शॉट, हॉट शॉट. और ये गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर अजय आवड़े, इनके इशारे का इंतजार है और ये गगनचुंबी छक्का. किसी जमाने में वेस्ट इंडीज के रॉय फ्रेडरिक्स बिल्कुल इन्हीं के जैसी हाइट थी और 6 मारा करते थे. बॉब विलिस के सामने उनका जो उस समय 1980 के दशक में जिन्होंने टेस्ट क्रिकेट देखा होगा, वो मुरीद हो गए थे रॉय फ्रेडरिक्स के. वही अदा. और यहाँ पर पहली 2 गेंदों में 10 रन. जबरदस्त शुरुआत आकाश 11 की. आकाश की ऊंचाइयों को छूता हुआ आकाश. 2 बॉल 10 बबलिया. एक खोई हुई बाइक की चाबी मिली है, जिस किसी की वो पहचान देकर ले जाए. थैंक यू. सचिन ढवळे जी, इनको मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा. एमपीएससी और कंपटीशन एग्ज़ाम के विद्यार्थियों के लिए निशुल्क टूर्नामेंट, इसके अलावा पुणे हाफ वाइज निशुल्क टूर्नामेंट और ऑल इंडिया ओपन एकदम नॉमिनल फीस लेकर ये टूर्नामेंट का आयोजन किया गया है. बबलिया लगातार ऑन साइड पर खेल रहे. कोई चुंबकीय आकर्षण उन्हें खींच रहा है अपनी ओर. 4 बॉल 10 पर खेल रहे हैं. टीम का स्कोर है 11. उनके साथ में ऋषि आढतराव,
जिन्होंने बहुत जबरदस्त बॉलिंग की पहली पारी में। टेनिस क्रिकेट डॉन इन पर इसका सीधा प्रसारण, टेनिस क्रिकेट की दुनिया का गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड वाला चैनल। 2 कदम आगे आए, बहुत अच्छा इनसाइड आउट, ऑफ ड्राइव, मिड ऑफ पर 1 रन और पहला ओवर समाप्त होता हुआ कोई विकेट नहीं गिरा, अच्छी बात है। स्कोर है 12। हमारा सीजन नंबर भी है 12। इस मैच के ऑफिशियल्स है संजय भालेराव जो अब बॉलर एंड पर है और स्ट्राइकर एंड पर है अंपायर अजय आवड़े। अजय आवड़े के साथ आप 5 मिनट खड़े रहें, आपका दिन बन जाएगा। हंसाने वाला अंपायर। और संजय भालेराव बहुत सीनियर अंपायर हैं। हमारे स्कोरर शोएब भाई, आपका भी तहे दिल से इस्तकबाल, खुशामदीद, खैर मकदम। बहुत जबरदस्त शामियाने और सबसे बड़ी बात है 3 डगआउट जो बनाए गए दर्शकों के लिए। उद्योग रत्न रतन जी टाटा, रतन जिसने किया भारतीय इंडस्ट्री का जतन और जिसके ऊपर आज फिदा है पूरा वतन, वो है रतन जी टाटा। उद्योग रत्न रतन टाटा साहब, भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब जब दुनिया से गए तो उनकी दौलत में कुछ किताबें और एक ड्रेस कपड़ा था। इतना सादा राष्ट्रपति दुनिया में कोई नहीं होगा। और उन्होंने एक बात कही थी, सपने वो नहीं है जो आपको सोते समय देखें, सपने वो है जो आपको सोने न दे। ऐसे भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम और हाल ही में 9 महीना आकाश में रहकर आई सुनीता विलियम्स, इनके नाम के स्टैंड देखकर दिल बाग बाग हो गया। देखिए, धोनी के नाम का, युवराज के नाम का, सचिन के नाम का हर जगह रहता है, ये अलग है। और मैं इसके लिए सलाम करना चाहूँगा भारत के ऐसे महान सपूतों को यहाँ पर याद किया गया है। स्कोर अभी भी रुका है 12 पर, नए ओवर की शुरुआत हो चुकी है। कमेंट्री बॉक्स वाले छोर से अक्षय वटार, बबला खेल रहे 11 पर, ऋषि 1 पर। एक और बढ़िया गेंद, स्टंप टू स्टंप आक्रमण, और गेंद को थोड़ा धीमा रख रहे हैं। बल्लेबाज को जो पेस चाहिए उस पर नहीं दे रहे हैं। बाबला का स्ट्रॉन्ग जोन उन्हें अच्छी तरह पता है। क्रीज के कोने से ये गेंद, एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ। खराब गेंद दी। अब ये बाबला के जोन में आ गए और बाबला ने गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए। उद्योग रत्न रतन जी टाटा स्टैंड में। शॉर्ट बॉल आप बबले को नहीं कर सकते। आंखों में रुमाल बांध के वो ये बॉल पे 6 मार देता, इतनी प्रैक्टिस उसने की है। 2 6 और 1 चौका लगाकर बाबला इस वक्त तूफानी बल्लेबाजी करता हुआ आकाश 11 का। इन व्हाट अ बैटिंग। मूर्ति लहान पण कीर्ति महान, जैसा मराठी में हम कहते हैं। 2 कदम आ गया है, उठा दिया, यहां पर कैच आउट का मौका और आउट। अभी ने कैच को मुकम्मल कर दिया। स्ट्रोक अच्छा था लेकिन ना ऊंचाई मिली ना दूरी तय कर पाए और अभी के हाथ में अभी के अभी कैच देकर वापस लौटा बाबला। आगे आकर खेला। देखिए, फिनिश एक हाथ से किया शॉट को और वो कॉन्फिडेंस नहीं था। अभी की तारीफ। अभी ने कैच ले लिया और यह कैच यशवंत बाबू पाचंगे, स्पोर्ट्स फाउंडेशन एंड GK फल्टन। नए बैटर अजिंक्य। देखिए, मैथ्स और रीजनिंग में अगर आप पास होना चाहते हैं तो सचिन ढवड़े जी के पास उनका खुद का तजुर्बा है। उनके ऑनलाइन क्लासेस, ऑफलाइन क्लासेस, कंटिन्यूअस प्रैक्टिस, गाइडेंस। बढ़िया बॉल। अब ये जो लाइन और लेंथ चाहिए ये कर रहे हैं अक्षय वटार। 18 पे 1, 31 रन और चाहिए आकाश 11 पुणे को। इस बार ड्राइव कर दिया। पुणे शहर की बहुत खास बात है, ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट कहा जाता है
मतलब विद्वान लोगों की नगरी है पुणे। 2 ओवर के बाद 19, 1 विकेट के नुकसान पर ऋषि 1, अजिंक्य 1। पहली पारी में 2 ओवर के बाद स्कोर था 19, 3 विकेट पर। दूसरी पारी में 19, 1 विकेट पर। यह फर्क रहा, 2 विकेटें ज़्यादा खोई थी ये स्टेज पर, लेकिन तभी वो समय था जब 3 बॉल में 3 6 लगे और स्कोर को मजबूती मिली थी। आमदार बच्चू कडू साहब का आदर्श लेकर अपने जीवन में आगे बढ़ते हुए सचिन ढवळे, प्रहार, राजकीय अस्तित्व, सामाजिक विचार। बच्चू कडू जी स्पष्ट वक्ता, और स्पष्ट वक्ता से एक आदर्श लेकर आज प्रहार जो है दिन दुगनी रात चौगुनी प्रगति कर रहा है। सकाळ मीडिया फाउंडेशन और पसायदान फाउंडेशन का अवार्ड सचिन ढवळे साहब को मिला, ये हम सब के लिए बड़ी खुशी की बात है। पुणे के 2 प्रेस्टिजियस अवार्ड उन्होंने जीते। अब सिंहगढ़ कॉलेज वाले छोर से नया ओवर प्रारंभ होगा। अठारह गेंदे 30 रन। सोनू बुदावले बहुत बढ़िया फूक मारती हुई गेंद, स्लॉटर बॉल थी। आसमान में थोड़े से बादल छाए हुए, लेकिन ये आकाश 11 है। आकाश 11 को आसमान के बादल से क्या लेना देना। हम आसमान के बादल को चीर कर जीत कर दिखाएंगे, क्योंकि हम आकाश 11 है। ऑरेंज टी शर्ट्स में आप देख सकते हैं, इस बार आगे आए, हवा में उड़ा दिया है, कैच आउट का मौका है। और एक और बढ़िया कैच अभी के हाथ में आता हुआ, ये दूसरा कैच, और आउट होकर वापस चलते हुए अजिंक्य पहले आउट हुए, बाबलिया, फिर अजिंक्य 1 बनाकर। हवा कम हो चुकी है और वातावरण जो है हल्का सा अब गिरता हुआ, और ऐसे में आसमानी शॉट खेलना कितना सही रहेगा ये बल्लेबाजों को पता है। 2 कदम आ गया है। अभी की तारीफ करना चाहूंगा, दोनों स्कायर कैच। कभी कभी आप बॉलिंग बैटिंग नहीं करते हुए फील्डिंग करके भी अपनी टीम को जिता सकते हैं, और अभी उसका मूर्तिमंत उदाहरण है। 2 कदम आ गया है, और जो कैच लिया है अभी ने, नए बल्लेबाज अनिफ। ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट आज इस प्रतियोगिता का 5वां दिन है। इस बार स्क्वायर कट लगाने का प्रयास, हाथ में ताली देकर बॉल चलेगी बाउंड्री लाइन के बाहर, फरार हुई, 4 रन, शानदार चौका। कैचेस विन द मैचेस। अभी ने 2 कैच लिए तो मुझे भी लेना चाहिए था। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि अभी वहां पर क्यों नहीं है, अभी होता तो ले लेता। और ऐसे मौके भी कभी कभी ही मिलते हैं जहां अभी नहीं होता। 23 पे 2, अब मैच जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। पहला चौका अनीफ का। इस बार बढ़िया अपर कट, लेकिन कैच आउट हो जाएंगे। बढ़िया कैच, माया जाल में फंसा दिया सोनू ने, और कैच लिया वहां पर सतपाल खाड़े, जिनके बारे में चंद्रकांत जी ने बताया आजकल सुर्खियों में चल रहे हैं। और सतपाल ने भी पॉइंट से सोनू को मैसेज भेजा, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का। मैं कैद ले लूंगा सोनू। शॉर्ट और वाइड बॉल थी, अभी अभी बैटिंग को आए थे अनीफ, चौका लगा, वो बैकवर्ड ऑफ स्क्वायर था, लेकिन ये स्क्वायर ऑफ द विकेट। और क्या उम्दा कैच वहां पर लिया गया है सतपाल द्वारा। फुटवर्क नहीं था, केवल जगह पर खड़े खड़े वो स्क्वायर कट जो अपर कट में तब्दील हुई, और बढ़िया कैच। तीसरा विकेट
किरण शिंदे अब इंपैक्ट प्लेयर के रूप में आ चुके हैं। एक चौका छक्का लग रहा है, विकेट जा रहा है। एक चौका लग रहा है, विकेट जा रहा है। एक सिक्स लग रहा है, विकेट जा रहा है। 23 for 3, 26 to win। किरण शून्य पर, ऋषि एक पर। सोनू के ओवर में 2 विकेटें आई। देखिए इंपैक्ट प्लेयर ये 12th मैन को क्लियर बताइए, ये ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट है, प्लीज बी केयरफुल। ये ओवर का लिखा जोखा, डॉट बॉल, विकेट, फिर चौका, विकेट, डॉट बॉल। पैरों पर आती हुई गेंद, लूज बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन लिया, 1 को 2 में तब्दील करने जा रहे हैं, वहां पर तेज कदम भागा, बहुत बढ़िया, और 1 को 2 में तब्दील किया। ओवर समाप्त होते हुए 3, 25 पर 3, 12 बॉल में 24 चाहिए। सोनू 2 और 18 रन, 2 विकेट। 12 बॉल 24 की जरूरत है। tenniscricket.in पर हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। दुनिया का एक ऐसा वाहिद यूट्यूब चैनल जिसने 20 लाख सब्सक्राइबर का माइलस्टोन हासिल किया और 21 लाख की तरफ चल पड़ा है। संतोष नाणेकर, गौरव सावंत, संदेश पिलाने, साहिल, एक ऐसा मराठी नवयुवान जिसने नौकरी करने की बजाय अपना बिजनेस करने का सोचा और 11 साल में हिंदुस्तान के हर घर में पहुंचता हुआ अब इंपैक्ट प्लेयर लिया गया है बॉलिंग टीम द्वारा। बॉलर है सौरभ। गणेश की जगह पर इंपैक्ट प्लेयर के रूप में लिया गया है। इस टूर्नामेंट की एक और खास बात देखिए, अंपायर्स को वॉकी टॉकी दी गई है। बहुत ही मॉडर्न टूर्नामेंट है। बहुत कम टूर्नामेंट में अंपायर्स के पास वॉकी रहती है। नए ओवर की पहली गेंद, स्ट्रेट ड्राइव, आखिरी वक्त पर उसे रोकने का प्रयास और बॉल, ओ माय गॉड, क्या सेव किया है अभी। इसके पहले 2 कैच लिए और अब चौका बचाया अभी ने। इस तरह दौड़कर आया था कि डेक्कन क्वीन भी शर्मा जाएगी। इतना तेज मैं नहीं दौड़ती मुंबई पुणे के बीच में जितना तुम दौड़े अभी। सेव ऑफ द टूर्नामेंट, ओ हो, माशाअल्लाह। मैं गिरा लेकिन मैंने स्कोर को गिरने नहीं दिया। 27 पे 3। लेफ्टी बैटर ऋषि आदतराव। टेनिस क्रिकेट में मुंबई ने 2 आदतराव दिए, मंगेश आदतराव और राजा आदतराव, जो रणजी ट्रॉफी खेले। उनके बेटे से मंगेश का बेटा सिद्धार्थ आदतराव, ये भी रणजी खेला। और ये है एक और आदतराव। इस बार जगह पर उन्नत होकर खेल दिया और ये बॉल बाहर जाती हुई, सन्नाटेदार 6। ये सिक्सर के जरिए स्कोर को मजबूती दे दी है। 27 पे 3 अब रन चाहिए, सॉरी 33 पे 3। सोलह रन चाहिए मैच जीतने के लिए। 33 for 3। ऋषि आदतराव, क्या बात है। अंपायर भालेराव, बल्लेबाज आदतराव। इस बार एक और क्रॉस बटेड शॉट, कम से कम 2 का ये शॉट है और 2 रन पूरा करने में भागते हुए ऋषि आदतराव। बंद हो गई आसमान में कौवों की काव काव जब बल्लेबाजी के लिए मैदान में उतरा ऋषि आदतराव। डगआउट से टीम बोल रही है, ऋषि आदतराव रन लाओ लाओ लाओ। अभी ये शॉट बराबर नहीं खेला है, अभी वहां पर पहुंचे और अभी इसे गलती नहीं होगी।
अभी का ये तीसरा कैच। अभी ने 3 कैच, एक चौका बचाया। अगर ये मैच यशवंत बाबू पाचंगे एंड जीके फलटन जीता है तो अभी का योगदान भी याद रखा जाना चाहिए। बॉलिंग अच्छी है, बैटिंग अच्छी है, छोड़ दीजिए उसने जो 3 कैच लिए, तीनों स्कायर कैच। 35 पे 4, 14 की जरूरत। आउट होकर वापस लौटते हुए वहां पर ऋषि आदत राव, नए बैटर है रमेश, उनके साथ है किरण। 7 गेंदों का खेल बाकी है और मैच जीतने के लिए रन चाहिए 14। Seven balls and 14 runs. बहुत बढ़िया अपरकट, खाली जगह से गुजरती हुई बॉल फरार हो जाएगी। 4 रन, अफलातून टाइमिंग। अब गेंदें बची है 6 और मैच जीतने के लिए रनों की जरूरत है 10। नया ओवर करेंगे लल्लन। लल्लन ने अगर ये मैच बचा लिया तो लल्लन का इंटरव्यू, लल्लन टॉप में आएगा। तमाम खिलाड़ियों को देखिए फ्लोरोसेंट ऑरेंज कलर का कैप दिया गया है, बहुत अच्छा व्यू है। टी शर्ट का मटेरियल आप देखिए, एक नंबर टी शर्ट कहा जाएगा। टी शर्ट का फैब्रिक, उसकी फिटिंग, उसका सब्लाइमेशन, उसकी पैकिंग, शिकवणारा खेळाडू सब लाजवाब। यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे, मात्र त्याच्या उसके ऊपर विरोधात सचिन आज ढवळे फाउंडेशन का लोगो और कमालीची बॅटिंग केली सचिन जाते। ऋषी कापसे डगआउट मधून सेट होणार। रीजनिंग एकेडमी का लोगो, ये ड्रोन व्यू। आखिरी ओवर, 6 बॉल 10। पहली गेंद बहुत अच्छी रही, वहां पर इन द एयर एंड ऑफ द पिच बिट किया था, केवल हाथ से रिलीज किया था बॉल को। बहुत बढ़िया शुरुआत। पांच बॉल 10। अब ये पूरा समय था, हुक कर दिया और बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए आलीशान चौका। इतना आजादी आप नहीं दे सकते, बहुत धीमी गेंद थी। कितना हुआ? तो रिव्यू लिया गया है थर्ड नंबर के पास। अंपायर अजय आवड़े ने वहां से इशारा किया है।
4 रन। 43 for 4, 6 to win। रनआउट की अपील और यहाँ विकेट हो जाएगा। जी हाँ, ये सही विकेट है। विकेट कीपर का अच्छा काम, समय सूचकता बॉलर को दिया और आउट। फोर्टी थ्री फॉर 4। किरण उनको लौटना पड़ेगा। रमेश और आकाश चौहान जिन्होंने बॉलिंग भी की थी। आकाश 11 पुणे। एक और बढ़िया बॉल, अभिजीत भिसे। नाम में ही जीत है। कितना फ्लाइट दिया था, मुश्ताक अहमद की याद आ गई। और वाइड बॉल के लिए अब रेफर किया गया है। बहुत ज्यादा फ्लाइट थी और डोंकी ड्रॉप फ्लाइटेड बॉल कहा जाता है। धीमा लेग ब्रेक, टर्न, बाउंस एंड थर्ड अंपायर विल गिव द डिसीजन। लीगल डिलीवरी और ये बॉल ने अब कहानी में ट्विस्ट लाया है। 2 बॉल 6। ये बॉल बहुत इंपॉर्टेंट है यहां पर बैटर रमेश के लिए। अभिजीत भिसे, यहां पर एक और बढ़िया गेंद और देखिए कोई जाने को तैयार नहीं है। अब यहां पर रनआउट का विकेट। फील्डर थे अभी। नए बैटर है लोकेश और अब आखिरी बॉल पर 6 रन बनाने हैं। टेनिस क्रिकेट का इतिहास ये कहता है कि एक बॉल 1 नहीं होता, लेकिन एक बॉल 6 हो जाता है। क्या ये लाइन आज भी उतनी सच है? विल वेट। 1 बॉल 6, डोळे उघडून नीट पहा। अभिजीत भिसे, उनके हाथ में विजय की चाबी का छल्ला। और यहां पर बहुत बेहतरीन बॉलिंग के जरिए अभिजीत भिसे। लल्लन का लल्लन टॉप में इंटरव्यू तो बनता ही है। टीम को जिता दिया और अभिनंदन, पूरी टीम खुश नजर आ रही है। यशवंत बाबू पाचंगे एंड जी के फल्टन।
ये मैच समरी अक्षय ने 11 बॉल में 27 नॉट आउट बनाए, मिलिंद चौधरी 7 बॉल 9, अभी भानगे 3 बॉल 6, सतपाल खाड़िज 2 बॉल 4, ऋषि आदतराव 2 ओवर 10 रन 2 विकेट, आकाश चव्हाण 1 ओवर 7 रन 2 विकेट, ओमकार मोरे 1 ओवर 10 रन 2 विकेट, लोकेश डिंगोलिया 1 ओवर 21। दूसरी पारी में बाबलिया 9 बॉल 17, ऋषि आदतराव 6 बॉल 11, किरण शिंदे 6, अनीफ 4, सोनू बुधावळे 2 ओवर 18 रन 2 विकेट।